माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी याची काळजी घेण्याचा होता। IPS महिला अधिकाऱ्याला झापल्यानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। बेशिस्त खपवून न घेणारे अजित पवार पोलीस अधिकाऱ्याला दम देतात। नैतिकदृष्ट्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, संजय राऊतांची टीका। माढ्याच्या कुर्डू गावात मुरुम उपशा विरोधातल्या कारवाईमध्ये अडथळा आणणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल। कारवाई थांबवण्यासाठी अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला फोन केल्यानं गाजलं होतं प्रकरण। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ओबीसींच्या संस्थांना निधी देताना दुजाभाव। बारामतीतल्या मोर्चातून लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर निशाणा, तर शरद पवारांनी जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानकुटीवर बसवल्याची टीका। सरकारच्या GRमुळे ओबीसी आरक्षणाचा चोथा। मराठ्यांचं कुणबीकरण सर्वोच्च न्यायालयात मान्य नाही, असे GR काढण्याचा अधिकार सरकारला नाही, हाकेंचा हल्लाबोल। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीत पालिकेवर भगवा फडकवणार। खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास। मुंबई पालिकेवर मराठी महापौर बसवणार असल्याचंही वक्तव्य। मुंबईत भाजपाचा महापौर व्हावा असा अमित शहांचा आदेश। मुंबईत अमराठी महापौर करण्याचे भाजपचे प्रयत्न, राऊतांची टीका। शहांच्या वक्तव्यावर शिंदे गप्प का, राऊतांचा प्रश्न। मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी अमित साटम ॲक्शन मोडवर। भाजपाकडून महायुतीसह स्वबळाचीही चाचपणी सुरू। मुंबईत 6 लोकसभा निहाय कोर कमिटीच्या बैठका घेणार। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरील विरोधकांच्या टीकेनंतर मिलिंद देवरा यांची नवी पोस्ट। पत्र मुंबईमध्ये आंदोलनं बंद करण्यासाठी नव्हे, तर शिस्तबद्ध पद्धतीने करण्यासाठी लिहिल्याचं स्पष्टीकरण। ऐन गणेश विसर्जनाच्या तोंडावर वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज। मुंबईत 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याची धमकी। 400 किलो RDXचा स्फोट घडवत 1 कोटी मुंबईकर मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क। मुंबई पुण्यासह राज्यातल्या विसर्जन मिरवणुकांची जोरदार तयारी। अनेक ठिकाणी डॉल्बी आणि लेझर लाईट्स वापरण्यावर बंदी। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका 2 दिवस चालणार। 8000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। ड्रोन आणि CCTVद्वारे करडी नजर। शहरातल्या वाहतूक व्यवस्थेतही बदल।